नमस्कार, माझे नाव आदिती दीपक सूर्यवंशी। मी आता 9वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय जुवाटी आहे। आमच्या शाळेत दर शनिवारी पुस्तक परीक्षणाचा उपक्रम राबवला जातो। त्यामध्ये दर शनिवारी आम्ही नवीन पुस्तके घेतो व त्याचे पुस्तक परीक्षण करतो। आमचे मार्गदर्शक शिक्षक आहे श्री गोंडा सर। मी आतापर्यंत 17 पुस्तक परीक्षण केले आहे। त्यापैकी मला उपलब्ध होतील ती पुस्तके मी तुमच्यासमोर सादर केली आहे। तर त्यापैकी पहिलं पुस्तक आहे किशोर। या किशोर अंकामध्ये तुम्हाला हवे तेवढ्या गोष्टी उपलब्ध, छान छान गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्याचप्रमाणे नवीन नवीन कविताही उपलब्ध आहेत। त्यानंतर हे माझे आई हे पुस्तक तुम्ही सर्वांनी एकदा वाचा नक्की, कारण का यामध्ये नेमकी आई काय असते, आईचं महत्त्व दिलं आहे। आणि त्यानंतर आहे पेटीतलं गूळ। तर या पेटीतलं गूळ या पुस्तकामध्ये एकच कथा आहे, पण त्यामधून मला कळलं की प्रामाणिकपणा काय असतो। आणि त्यानंतर मला आवडलेले पुस्तक म्हणजे राजीव गांधी, ज्याचं मी भारताचा राजवंश राजीव गांधी, ज्याचे मी तुमच्यासमोर मी केलेलं पुस्तक परीक्षण सादर करत आहे। तर या पुस्तकाचं नाव आहे भारताचे राजवंश राजीव गांधी आणि लेखकाचं नाव आहे तृप्ती अंतरकर। तर त्यानंतरचा मुद्दा असतो की त्यामध्ये तुम्हाला आवडलेलं पात्र कोणतं। तर यामध्ये आवडलेलं पात्र म्हणजे राजीव गांधी। आता ते पात्र का आवडलं, तर ते राजीव गांधी म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल। इंदिरा गांधीजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान हे तुम्हाला माहितीच असेल। त्यांचे ज्येष्ठ पुत्र इंदिरा गांधीजींना 2 पुत्र होते, एक म्हणजे राजीव गांधी आणि दुसरे म्हणजे संजय गांधी। त्यापैकी राजीव गांधी हे ज्येष्ठ पुत्र होते। तर इंदिरा गांधीजींच्या जन्माच्या वेळची परिस्थिती आणि राजीव गांधी यांच्या जन्माच्या वेळची परिस्थिती ही वेगवेगळी होती। म्हणजेच इंदिरा गांधी ह्या त्यांच्या आई वडिलांच्या एकुलते एक कन्या होत्या आणि त्या जेव्हा जन्माला आल्या तेव्हा जणू काही त्या तोंडात सोन्याचा संचार घेऊन जन्माला आले। आणि नंतर त्यांचं बालपण एकलकोंडेपणात गेले, कारण का त्यांच्या घरातली म्हणजे वडील, त्यांच्या आत्या, त्यांचे आजोबा हे सर्व राजकारणात उतरलेले होते व त्यांची आई कमला नेहरू ही नेहमी म्हणजे सतत आजारी असायच्या व दुर्दैवाने इंदिरा गांधीजी लहान असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला। त्यामुळे एवढ्या भल्या मोठ्या घरात ते एकट्याच असायच्या। अशा प्रकारे त्यांचे बालपण ही एकलकोंडेपणातच गेले। त्यानंतर जसजसे त्या मोठ्या झाल्या तसतसे नेहरूजींनी इंदिरा गांधींचे लग्न फिरोजी गांधी यांच्यावर लावून दिले। त्यांचा विवाह उत्तमपणे पार पडला। त्यानंतर त्यांच्या विवाहानंतर त्यांना एक पुत्र झाला, ते म्हणजे राजीव गांधी। तर राजीव गांधींच्या जन्मावेळी फिरोजी गांधी आणि नेहरूजी हे तुरुंगात होते। जेव्हा त्यांना हे कळालं तेव्हा ते खूप आनंदी झाले होते, परंतु ते तिथे नसल्याचे त्यांना दुःखही होत होते। राजीव गांधींचे लहानपणापासून स्वप्न होते, त्यांना पायलट बनायचं होतं व त्यांनी मोठं होऊन ते ध्येय साकारही केलं। ते पायलट बनले आणि ते शिक्षणासाठी अमेरिकेत गेले असताना सोनिया गांधी यांच्याशी ओळख होऊन त्यांनी इंदिरा गांधीजींबरोबरही त्यांची भेट घातली। त्यानंतर सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचा विवाह झाला। विवाहानंतर त्यांनाही 2 मुले झाली, एक म्हणजे राहुल गांधी आणि दुसरे म्हणजे प्रियंका गांधी। सुखी संसार चालू होता। त्यानंतर इंदिरा गांधींचा लहान मुलगा संजय गांधी यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला। त्यामुळे इंदिरा गांधींचा राजकारणातला जणू काय आधारस्तंभ तुटून पडला होता, कारण का त्यांच्या राजकारणात आपलंसं कोणी नव्हतं। त्यामुळे राजीव गांधींना इच्छा नसतानाही राजकारणात उतरावं लागलं। त्यांनी आईच्या प्रेमापोटी फक्त राजकारणात उतरले व आईला पाठिंबा दिला। त्यानंतर ते राजकारणात रुळू लागले। राजकारणात जायचं म्हणजे कुटुंबाकडे दुर्लक्ष करायचं हे राजीव गांधींना माहीत असूनही, कुटुंबाकडे लक्ष जाणार नाही हे राजीव गांधींना माहीत असूनही त्यांनी फक्त आईच्या प्रेमापोटी राजकारणात पाऊल टाकले। तर ह्या पुस्तकातून मी काय शिकले? या पुस्तकातून मी असं शिकले की एक आई आणि मुली यांच्यातलं निर्मळ प्रेम मला या पुस्तकात पाहायला मिळालं आणि एक चांगला नेता म्हणून या जगात आजकाल खूप कमी आहेत, तर त्यापैकी मला एक चांगला नेता पाहायला मिळाला। तर आपणही आपल्या आईला असंच प्रेम केलं पाहिजे आणि आईने तिचा अडचणीच्या वेळी पाठिंबा दिला पाहिजे। धन्यवाद।